या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी आपण बघूयात। वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अँगमो यांचे पोलिसांनी केस ओढल्याची माहिती सध्या मिळते। सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी अशा पद्धतीचा गंभीर आरोपही केलेला आहे। तर 12 वर्षांच्या मुलीचं लाठीमारामध्ये डोकं देखील फोडण्यात आलं। 40 ते 50 आंदोलकांची आतापर्यंत डोकी फुटल्याचा दावा देखील सौरभ दास यांनी केलाय। त्यामुळे दिल्ली पोलिसांचं नेमकं हे काय चाललेलं आहे असा त्यांनी विचारलंय। मात्र पोलिसांनी सौरभ दास यांचे हे सगळे आरोप फेटाळून लावले। सौरभ दास यांची ही माहिती सपशेलपणे खोटी आहे आणि दिशाभूल करणारी माहिती अफवा पसरवू नये असं देखील पोलिसांकडून म्हटलं गेलं आहे। तर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अँगमो या खरं तर आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। अभिजित दिक्के यांच्या सोबत देखील त्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपण बघितल्या। सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी हे काही गंभीर आरोपही केले आहेत। सीजेपीचे सौरभ दास हे काही वेळापूर्वी जेपी नड्डा यांच्या भेटीसाठी गेलेले होते। तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। तेव्हाचा हा फोटो सध्या समोर आलेला आहे। या भेटीच्या नंतर जेपी नड्डा यांनी आम्हाला बराच वेळ थांबवलं आणि अगदी 10 मिनिटांची भेट दिली असं देखील सौरभ दास यांनी म्हटलेलं होतं। जेपी नड्डा यांनी ही भेट घेतलेली आहे। सौरभ दास यांच्यासोबत सीजेपीचे आणखी एक प्रवक्ते या भेटीसाठी गेलेले होते।